गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चला तर आता गुरुपौर्णिमा आली आहे। गुरुपौर्णिमेला स्वामीचं पूजन कसं करावे, त्यांना काय साहित्य लागतं किंवा मंत्र कुठला म्हणायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर गुरुपौर्णिमेला स्वामी पूजन कसे करावे। मनुष्य हा उपजात ज्ञानी नसतो, त्याच्यावर खूप सारे असे संस्कार करावे लागतात, तेव्हा तो एक चांगला व्यक्ती बनतो। जसे की आपण म्हणतो कुंभार मटक्याला आकार देतो, परंतु आकार देताना त्याला किती कष्ट करावे लागतात। कष्ट केल्यानंतरच त्या मटक्याला छान असा आकार द्यावा लागतो। तसंच मनुष्याचं पण आहे, मनुष्यावर खूप चांगले संस्कार करावे लागतात। संस्कार केले तरच तो एक चांगला मनुष्य बनतो। मग ते संस्कार करण्यासाठी आपल्याला गुरुचा खूप मोठा मोलाचा त्याच्यामध्ये हात असतो असं म्हणतात। जर देव कोपला तर गुरु आपल्याला त्यातून बाहेर काढतो, एवढी ताकद गुरुत आहे, म्हणून गुरु हा करावा। गुरुची व्याख्या काय आहे। गुरु तत्वाचं महात्म्य हे विष्णूंनी दत्त अवतारात आपल्याला दिलं आहे। दत्त अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगाचे चालक मालक सर्वच आहेत। ते भगवान स्वामी समर्थ महाराज हे सर्वस्वी आहेत, म्हणजे ते ब्रह्मांडाचे नायक आहेत असे म्हणतात। आपण आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गात गुरुपद हे फक्त आपल्या स्वामी महाराजाकडूनच घेतो, म्हणजे फक्त स्वामी महाराजांनाच आपण गुरु मानतो। आपल्याला ह्याच्यामध्ये कुठलीही गुरु सेवा करायची नसते, म्हणून गुरुपद हे फक्त आपण स्वामी महाराजांनाच देतो। आणि गुरुपद देताना त्या दिवशी आपण सद्गुरूंचं पूजनही करायचं असतं। सद्गुरूंना विनंती करायची असते की मी मागच्या जन्मामध्ये ज्या काही चुका केल्या असतील त्या मला माफ कर। कारण गुरु असा असतो की शिक्षा करून काही जरी चूक झाली तर तो तुम्हाला माफ करतो। म्हणून फक्त हा एक दिवस म्हणजे हा गुरुपौर्णिमा हा एकच दिवस असतो जो आपण आपल्या गुरुला शरण जाऊन त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतो। म्हणून तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी गुरुपद हे श्री स्वामी समर्थ महाराजाकडून नक्कीच घ्या। गुरु तुम्हाला अभय देतात की ज्या चुका तुम्ही मागच्या जन्मी किंवा मागील काळात केल्या नाहीत त्या तुम्ही इथून पुढे होऊ न द्यावे असे गुरु आपल्याला अभय देतात। तर पूजा कशी करायची किंवा पूजा साहित्य काय लागतं, तर पूजा करताना आपण आपली फरशी ही गोमूत्राने स्वच्छ करायची। नंतर पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्याच्यावर एक कपडा स्वच्छ अंतरावा। कपडा तर स्वामी महाराजांना भगवा किंवा पिवळा असतो हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। मग नंतर एक तामण ठेवायचे। तामण हे फूल तांदळाने भरून ठेवायचे। तामण भरून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही स्वामीची मूर्ती असेल तर ठेवा, नसेल तर तुम्ही फोटो ठेवला तरीही चालेल। परंतु मूर्ती किंवा फोटो ठेवताना स्वामींच्या हातात जो एक मणी असतो ना, तो फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरात कधीही आणू नका। तर ते झाल्यानंतर आपल्याला स्वामीच्या मूर्तीपुढं आपल्याला विड्याच्या पानावर 2 विड्याची पाने घ्यायचे, त्याच्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची। गणपतीची मूर्ती ठेवल्यानंतर गणपतीच्या साईडला आपल्याला नैवेद्य म्हणून खडी साखर किंवा साखर ठेवली तरीही चालेल। नंतर गणपतीच्या डाव्या हाताला आपल्याला शंख ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला आपल्याला घंटी ठेवायची। नंतर स्वामीच्या साईडला आपण आपल्याकडे जे कुठली फळं उपलब्ध असतील ते तुम्ही स्वामीच्या साईडला ठेवली तरीही चालतील। तर आता तुमच्याकडे तुम्ही वर्षभर जे काय ग्रंथ वाचता किंवा दिंडोरी प्रणित सेवा मार्गात तुम्ही कुठल्या ग्रंथाची सेवा करता, जसं की श्री गुरुचरित्र पारायण, श्री स्वामीचरित सारामृत, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती किंवा तुमच्याकडे कुठलाही ग्रंथ असेल ते ग्रंथ तुम्ही त्या पूजेच्या पाटाच्या खाली म्हणजे एक स्वच्छ कपडा अंथरून त्याच्यावर हे ग्रंथाची पण आपल्याला पूजा करायची। कारण ते पण आपले गुरु आहेत, त्यामुळे त्यांचं पूजन पण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे सर्व ग्रंथ तुम्ही खाली एका साईडला ठेवून द्यावे। दुसरं म्हणजे आता पूजा साहित्य काय लागणार आहे, तर पूजामध्ये आपल्याला गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फूल, दुर्वा, तुळशीपत्र, तुपाचं निरंजन, तांब्याचा पेला, तामण, पळी म्हणजे आपण जे अभिषेक करतो ते अभिषेक पात्र हे आपल्याला इथं लागणार आहे। आपल्याला अभिषेक कसा करायचा हे तर तुम्हाला माहीतच आहे। तुम्ही दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक तर करतच असताल। स्वामींना एका तामणात ठेवून त्याच्यावर पुरुषसूक्त, श्रीसूक्त म्हणतात, हे तुम्ही सर्व सेवा करा। नित्य मार्गात म्हणजे दिंडोरी प्रणितात जेवढे सेवा अभिषेक करताना असतात तेवढे तुम्हाला ह्याच्यामध्ये करून घ्यायचे। मग नंतर आपले पंचोपचारी महाराजांची पूजा करून त्यांना तुम्ही गुरुपद हे देऊ शकता। तुम्ही जर केंद्रात गेला तर तुम्ही केंद्रातही जाऊन आपल्या स्वामी महाराजांना गुरुपद हे देऊ शकता।
नंतर आपण अभिषेक करायच्या अगोदर आपल्याला आसनावर बसून घ्यायचं आहे। आसनावर बसल्यानंतर आपल्या कपाळी हे हळदी कुंकू लावायचं आहे। अभिषेक करायच्या अगोदर आपल्याला ह्या विधी करायचा आहे। तर स्वामी महाराजांना अशी विनंती करायची की आमच्या कुटुंबाची आर्थिक, दैविक, आध्यात्मिक किंवा भौतिक सर्व जबाबदारी मी आपल्या चरणी अर्पण करीत आहे। मग तुम्ही आम्हाला ह्यातून तारा किंवा मारा, सर्वस्वी आम्ही तुमच्यावर अर्पण करत आहोत। आमच्या जीवनात कितीही चढ उतार आले, कितीही वाईट प्रसंग आले, तरीही आम्ही तुमचा पाय सोडणार नाही, असा संकल्प तुम्ही महाराजांच्या चरणी करायचा आहे। आणि हा संकल्प केल्यानंतर मग तुम्ही पूजनाला बसायचं आहे आणि नंतरच मग तुम्ही अभिषेक हा करायचा आहे। तर अभिषेक कसा करायचा हा तुम्ही यूट्यूबला जाऊन तुम्ही बघू शकता। तर आपल्या दिंडोरी मार्गात अभिषेक करायच्या खूप सेवा आहेत, त्यामुळे तुम्ही हा अभिषेक करा आणि गुरुपौर्णिमेला तुम्ही हे गुरुपद स्वामी महाराजाकडून नक्कीच घ्या।